लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान 46 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस रस्त्यावरील गर्दी ओसरली. वाढत्या तापमानामुळे दररोज 60 पेक्षा अधिक उष्माघाताच्या सदृश्याचे रुग्ण आढळत आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 वर गेला. नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. लातूर जिल्ह्यातल्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी भागामध्ये तापमान 43.5 अंश सेल्सिअसवर. उन्हाचा पारा वाढला, त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक देखील मंदावली. धुळे शहरात तापमानाचा पारा 44 अंशांवर. तापमान वाढलं, त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी. तापमानामुळे दुपारी बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर. उष्णतेचा कहर वाढला, त्यामुळे पंखे, कूलर, एसीच्या मागणीमध्ये वाढ. वाढत्या उकाड्यामध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकही हैराण. नंदुरबारमध्ये उष्णतेने कहर केलाय. जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर गेलाय. कडक उन्हामुळे रस्त्यांवरती शुकशुकाट दिसतोय. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जातंय. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार गेलाय. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या धोक्यात वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज. दुपारी घराबाहेर न पडण्याच्या नागरिकांना ही सूचना. सातारा जिल्हा अक्षरशः उन्हानं होरपळून निघतोय. मानखटावमध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसवर गेलाय. थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये 34.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. जालन्यामध्ये 41.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. उन्हाच्या तडाख्यामुळे जालना शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरती शुकशुकाट. नागपूरमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये 13 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू. उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. मृत व्यक्तींपैकी बहुतांश 32 ते 55 वयोगटातील पुरुष. सर्वांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले. नंदुरबारच्या खांडबारामध्ये मतदानादरम्यान महिलेला उष्णतेचा फटका. कडाक्याच्या उन्हामुळे मतदान करताना महिलेची प्रकृती बिघडली. महिलेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला. शाळांच्या वेळेमध्ये बदल. सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये शाळा भरणार. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेतही मोठे बदल. नांदेड जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी वाढ झाली. नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. भोकर तालुक्यात जाकापूर आणि तांडा परिसरात भूजल पातळी खालावली. घोडभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करण्याची वेळ. बीडच्या परळीमध्ये उकाड्यापासून ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी चालकांचा जुगाड. हॉटेल चालकाने ग्राहकांसाठी भिंतीवरील फॅनला स्प्रिंकलर बसवले. जळगावच्या वसंतवाडीमधील पाझर तलाव कोरडठाक. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. तलावातलं पाणी पूर्णतः आटलं. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाची पाणी पातळी बाष्पीभवनामुळे घटली आहे. पाणी पातळीमध्ये 60% घट. आगामी काळामध्ये आणखी बाष्पीभवन वाढण्याची शक्यता. धरण अधिकाऱ्यांनी वर्तवली ही शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 32 गावांमधील 78 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. 15 टँकर भागवतायत 32 गावांचे तहान. मंडणगड, चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यामध्ये पाणी टंचाई. पुण्याच्या रांजणगावमध्ये शेतकऱ्याच्या घरासमोरून पाण्यानं भरलेला टँकर चोरल्याची घटना. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वाशिम शहराचा पाणी पुरवठा 4 ते 5 दिवस ठप्प राहणार. जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत केबल जळाल्या, त्यामुळे वीज पुरवठा खंडित. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार. उन्हाचा चटका वाढला, त्यामुळे आता डाळिंब फळं तडकण्याचा धोका. फळं वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची मोठी धडपड. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी, तर कडक उन्हातही शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त. वाढत्या उष्णतेचा फटका गोंदिया जिल्ह्यातील पाळीव प्राण्यांना बसला. गोंदियाचं तापमान 41 अंशांवरती. पाळीव प्राण्यांसाठी गोंदिया गौशालाद्वारे विशेष उपाययोजना. देखरेखीसाठी डॉक्टरची नियुक्ती. जळगावच्या चाळीसगावमध्ये महावितरणच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका. उन्हाच्या प्रचंड उकाड्यामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं नागरिक हैराण. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये निधीअभावी जलजीवन मिशनची 117 कामं रखडली. कामं अर्धवट अवस्थेत आहेत, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा फटका. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला इसारवाडी या ठिकाणी मोठी गळती. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असताना व्हॉल्व्ह सरकला, त्यामुळे पाण्याची गळती. त्यामुळे 2 तास पाण्याचा अपव्यय. अहिल्यानगर या ठिकाणी शेतकऱ्यांना कंपनीचे संचालक होणे आता महागात पडताना दिसतंय. संचालक म्हणून नियुक्ती झालेले शेतकरी विविध सरकारी योजनेमध्ये अपात्र. अनेक महिला संचालक अजूनही मजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याचं समोर.
कराड तालुका कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीला आमदार डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडे यांची उपस्थिती. यावेळेस प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान तर शेतकरी अपघात विम्याचे धनादेशही वाटप. कडक उन्हातही जळगावमधील हरताळा सालबडी परिसरामध्ये कांदा काढणीला वेग. 45° तापमानामध्ये मजूर शेतात. उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा भाजू नये यासाठी शेतकऱ्यांकडून कांदापात आणि उपलब्ध अशा साहित्याचाही वापर. नाशिकच्या येवल्यातील नगरसूल परिसरामध्ये हवामान बदलाचा शेतकऱ्यांना मोठा फटका. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. आखाती देशांमधील युद्धविरामानंतर नाशिकच्या येवल्यातील कलिंगड उत्पादकांना आजचे दिन. कलिंगडाला प्रति किलो 15 रुपयांचा दर मिळतो, त्यामुळे उत्पादक आनंदी. रत्नागिरीमधील आंबा बागायतदारांना हेक्टरी 22,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्याचा निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर. जिल्हा कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू. जिल्ह्यामध्ये यावर्षी आंब्याचं 90% नुकसान. जालना जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या कारवाईचा धडाका सुरू. 87 कृषी सेवा केंद्राची अचानक तपासणी. खताच्या विक्रीमध्ये अनियमितता करणाऱ्या 9 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित, तर 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटिसा. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचं कर्ज. 0 व्याजदराने किसान क्रेडिट कार्ड योजनेतून मिळणारं कर्ज रक्कम. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. धाराशिवमध्ये 29 ते 30 मे दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन. गडचिरोलीमधील रंगयापल्ली ग्रामपंचायतीमध्ये 2 दिवसांपासून कुलूप बंद. कर्मचारी वाऱ्यावरती. ग्रामसेवक लिपिक 2 शिपाई असे 4 कर्मचारी 2 दिवसांपासून गायब. ग्रामपंचायत कारभार रामभरोसे. बीडच्या मस्ता चौकमध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ. सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. भुसावळ मनमाड प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. 4थ्या रेल्वे मार्गाच्या लाईन मोजणीचं काम सुरू. रेल्वे बोर्डानं हद्द निश्चित करून जमीन घेण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली एपीसीएममधील सहसचिवानं बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सहाय्यक सचिवांचं सेवेतून निलंबन. धुळे उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या परीक्षेमध्ये कॉपी केल्याचा प्रकार. नाजिब अली सय्यद याला कॉपी करताना रंगेहात अटक. आरोपी विरोधात धुळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. लेखी परीक्षेदरम्यान केंद्रात मोबाईल नेणाऱ्यांवरती गुन्हा दाखल. जळगावमध्ये उच्च न्यायालयाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेदरम्यानचा हा प्रकार. उमेदवाराला अटक करून पोलीस कोठडीमध्ये रवानगी. तर नितीन भोजराज राठोड असं आरोपीचं नाव. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आकांक्षित योजनेमध्ये समावेश. यामुळे आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी नवी दिशा मिळणार. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये लक्ष्मी पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा प्रकार. माजी आमदाराच्या भावावर अपहाराचा आरोप. मुदत होऊन देखील ठेवीदारांचे पैसे अडकले, त्यामुळे ठेवीदारांचा संताप. अश्लील व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवरती व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातली ही घटना. प्रकरणासंदर्भात संजय खोडावत कॉलेज प्रशासनाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून निवेदन. सोलापूरच्या भोंदू मनोहर भोसलेकडून भक्ताची फसवणूक प्रकरण. कुर्डुवाडी पोलिसांकडून 3ऱ्या आरोपीला अटक. श्रीगोंद्यातून मनोहर भोसलेचा साथीदार नरेंद्र सांगळे याला अटक. सोलापूरच्या करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेचा आणखी एक कारनामा समोर. पाझर तलावाच्या 17 एकर जमिनीवरती अतिक्रमण. 6 एकर जमिनीवरती कब्जा केल्याची देखील माहिती. कोल्हापूरमध्ये तरुणींचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. पुलाची शिरोलीमध्ये शाहिद सनदे या आरोपीला अटक. तरुणीवरती अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं समोर. शाहिदचा मित्र शाहरुख फरार. चंद्रपूरच्या नागभीडमधील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरण. मुख्य संशयित आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंगचा अटकपूर्व जामीन अर्ज नागपूर खंडपीठानं फेटाळला. स्थानिक गुन्हे शाखेचं पथक डॉक्टर सिंगच्या अटकेसाठी रवाना. छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी नवामुंडा या परिसरामध्ये 2000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. महानगरपालिकेची धडक कारवाई. स्वस्तिक प्लास्टिक आणि द्वारकाधीश ट्रेडर्स या मोठ्या विक्रेत्यांच्या गोदामांवरती छापे. बदनापूर शहरातल्या कॅनरा बँकेतील अपहार प्रकरणी मॅनेजर आणि सोनाराला 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी. स्ट्रॉंग रूममधील सोन्याच्या पाकिटावरती डल्ला मारणारा बँक अधिकारी संजय डोंगरे अद्यापही फरार. पंढरपूरमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी कारागृहातून सुटल्यानंतर फटाके फोडत जल्लोष केल्यानंतर पंढरपूरमध्ये 20 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अहिल्यानगरमध्ये वनकर्मचाऱ्याला झाडाला बांधून चंदनाची झाडं चोरल्याचं प्रकरण. स्थानिक गुन्हे शाखेकडून 2 जणांना अटक. 4 जणांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्याला झाडाला बांधून 20,000ची चंदनाची झाडं लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.